रसिक मित्रांनो आणि इतिहासाच्या चाहत्यांनो, आपणासाठी घेऊन येत आहोत व्यास क्रिएशन्स प्रकाशित शूर आम्ही सरदार, स्वराज्याचे शिलेदार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढणाऱ्या नरवीरांची गाथा. प्रति शिवाजी नेताजी पालकर. लेखक श्री महेश गुप्ते. प्रकाशक व्यास क्रिएशन्स ठाणे. वाचक श्रीहरी पर्वते. संपूर्ण महाराष्ट्र यवनांनी व्यापला होता. हे यवन नीतिहीन, सत्तासंपत्तीचे लोभी आणि विलासी होते. त्यांनी आपल्या सुखासाठी मराठी रयतेची अनन्वित लूट चालवली होती. रयतेवर अत्याचार करण्यात हे यवन सत्ताधीश धन्यता मानित होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी महत्प्रयासाने स्वराज्य निर्माण केले. या कामी त्यांनी गोरगरीब रयतेला सामील करून घेतले. प्रजेनेही महाराजांना अपेक्षित सहकार्य केले. स्वराज्यासाठी प्राणार्पण केले, बलिदान दिले, कुटुंबावर पाणी सोडले. तेव्हा शिवरायांचे स्वप्न साकार झाले. शिवरायांपाशी असे अगणित वीर होते ज्यांनी स्वराज्यासाठी आत्मार्पण केले. परंतु इतिहासाला त्यांच्यापैकी कित्येकांची संपूर्ण सलग माहिती नाही. इतिहास मुका आहे. फार थोड्याच व्यक्ती इतिहासाच्या प्रकाशात तळपताना दिसतात. त्यापैकी एक सरनोबत नेताजी पालकर, ज्याच्याबद्दल येथे जाणून घ्यायचे आहे. पालकर या उपनावावरून एवढे नक्की समजते की हे घराणे पाल या गावचे असणार. परंतु इतिहासकारात या पाल गावाविषयी दुमत आहे. कोणी म्हणतात हे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील खंडोबाची पाल या गावचे आहे, तर कोणी म्हणतात कोकणातच कुठेतरी पाल नावाचे छोटे गाव असावे, जेथून हे घराणे कुलाबा जिल्ह्यातील चौक या गावी स्थायिक झाले. काही संशोधकांना हे कुलाबा जिल्ह्यातील चौक गाव पालकरांचे नसावे, तर चिपळूणजवळ धायरी नदीकाठी असलेले चौक गाव हेच नेताजी पालकरांचे गाव असावे. काय हे आपले दुर्दैव की आपल्याला स्वराज्याच्या सरनौबत नेताजी पालकरांचे मूळ गाव ठाऊक नसावे. एवढी ही इतिहासाबाबत अनास्था. नेताजीच्या बालपणाविषयी एवढीच माहिती उपलब्ध आहे की नेताजीचे वडील पालगावचे पाटील होते. नेताजी मारुतीचा भक्त होता. त्याच्या लहानपणी त्याच्या पालगावच्या परिसरात यवनांचा हैदोस चालू होता. गावे लुटली जात होती. घरांना आगी लावल्या जात होत्या. पालगावात राहणे धोक्याचे असल्याने संपूर्ण गावच परागंदा झाले. त्यात नेताजीचे वडील, जे पालगावचे पाटील होते, ते आपले कुटुंब घेऊन चौक गावात स्थायिक झाले. अर्थात हे पालगाव आणि चौक गाव कोणते याबाबत संपूर्ण एकमत नसले तरी अधिकतर इतिहासकार कुलाबा जिल्ह्यातील चौक हे गावच नेताजीचे गाव मानतात. नेताजीचे कुटुंब चौकला स्थायिक झाले. त्याच्या वडिलांनी चौक गावात घर आणि जमीन जुमला खरेदी केला. ते चौक गावचे पाटील झाले. नेताजीने या नव्या गावात स्वतःला जुळवून घेतले. सवंगडी गोळा केले. नेताजी बोलका आणि चलाख असून त्याच्यात नावाप्रमाणेच नेत्याचे गुण होते. ज्यांच्या त्रासामुळे नेताजीला आपले जन्मगाव सोडावे लागले त्या यवनांविषयी नेताजीच्या मनात प्रचंड चीड होती. आपण हिंदू संख्येने खूप असून यवनांचा अत्याचार सहन करावा लागतो, याचे कारण आपण संघटित नाही, असे तो आपल्या सवंगड्यांना सांगे. त्याने मित्रांना आपापल्या घरून असेल ते शस्त्र आणायला सांगितले. त्यांना तलवार, कट्यार, भालाफेक वगैरे शिकवले. चौक गावावर दरोडा पडला तर प्रतिकार करता यावा, हाच उद्देश त्यामागे होता. नेताजी आणि त्याचे सवंगडी जाणते होऊ लागले. तसे त्यांच्यापाशी उमदे घोडे आले. चांगली शस्त्रे आली. नेताजीजवळ छोटी फौज तयार झाली. सारख्या रपेटी सुरू झाल्या. चौकच्या आसपासचा 10-20 कोसांचा प्रदेश परिचयाचा झाला. नेताजी त्यांचा नेता होताच. पुण्याच्या आजूबाजूस महाराज जे करत होते त्याच्या बातम्या नेताजीला कळत होत्या. आपणही तसे करावे, निदान राजांना त्यांच्या कार्यात मदत करावी, असे त्याच्या मनाने घेतले. एक दिवस आपली छोटी फौज घेऊन तो महाराजांना भेटला. महाराजांनी त्याची कथा ऐकली.
त्याचे प्रयत्न पाहिले. महाराज गुणग्राहक होतेच. त्यांनी नेताजीला जवळ केले. नेताजी राजांचा झाला, राजे नेताजीचे झाले. महाराजांच्या सान्निध्यात नेताजीचे सोने झाले. नेताजींचा उत्कर्ष झाला. राजांनी नेताजीला पुरंदरचा किल्लेदार केले. नेताजीने पुरंदरची किल्लेदारी इतकी उत्कृष्ट केली की राजांना पुरंदरची काळजीच उरली नाही. पण नेताजीला इथेच थांबायचे नव्हते. त्याने राजांना विनंती केली की एका जागी किल्लेदारी करण्यापेक्षा मला लढाया करण्याची संधी द्या. महाराजांच्याही मनात शूर नेताजीला एका जागी अडकवून ठेवायचे नव्हते, परंतु त्यांचा नाईलाज होता. सईबाई राणीसाहेब गरोदर होत्या आणि त्यांना राजगडची हवा मानवत नव्हती. त्यांना पुरंदरवर ठेवायचा विचार चालू होता. सईबाई राणीसाहेब पुरंदरवर वास्तव्य करतील तेव्हा किल्लेदार नेताजीसारखाच हवा होता, म्हणून महाराज थांबले होते. 14 मे 1657ला सईबाई राणीसाहेब प्रसूत झाल्या. त्यांना मुलगा झाला. आता नेताजीचा प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. महाराजांनी नेताजीला सरनौबत केले. नेताजी हा महाराजांचा पहिला सरनौबत मानायला हवा. नेताजीपूर्वी माणकोजी 10 तोंडे हा सरनौबत होता, परंतु त्या काळात महाराजांजवळ फक्त पुणे, सुपे, इंदापूरची जहागिरी होती. त्यातील सुपे प्रांत संभाजी मोहिते हा शहाजीराजांचा मेव्हणा स्वतंत्रपणे पाहत होता. या विचाराने नेताजी हा स्वराज्याचा पहिला सरनौबत मानता येईल. काही असले तरी चौक गावच्या पाटलाचा मुलगा नेतू हा आता स्वराज्याचा सरनौबत नेताजी पालकर झाला. महाराजांनी आजवर आदिलशाहीचा बराच मुलूख कुरतडून स्वराज्याला जोडला होता. तोरणा, रोहिडा, कुवारगड, मुरुंबदेव असे गड तर घेतलेच, पण कोंढाण्यासारखा गडही फितुरीने बळकावला. त्यामुळे आदिलशाही दरबारने फत्तेखानास पाठवले. त्याचाही मराठ्यांनी पुरंदरवर पराभव केला. या सर्व प्रकाराने आदिलशाही दरबार चिंतित होता. बादशहाची आई बडी बेगम साहेबा शिवाजीवर प्रचंड संतापली. तिने एक प्रयत्न करून पाहिला. तिने शिवाजीचे प्रताप कळवून आपल्या मुलास आवर घालण्याची आज्ञा केली. परंतु महाराज स्वराज्यात जे करीत होते ते शहाजीराजास माहीत होते. शहाजीराजांची त्यास मान्यताही होती. म्हणून बडी बेगम साहेबांची आज्ञा येताच शहाजीराजांनी दरबाराला कळवून टाकले की माझा मुलगा शिवाजी आणि पत्नी जिजाऊ राणीसाहेब या स्वतंत्रपणे वागत आहेत. ते माझे काही ऐकत नाही. त्यांना आवर घालणे मला शक्य नाही. सबब दरबारने त्यांच्या विरुद्ध काहीही कृती करावी, माझी हरकत नाही. बडी बेगम साहेबा अत्यंत हुशार होती. राजकारणात मुरलेली होती. तिने बरोबर ओळखले की शहाजीराजे शिवाजीला मिळालेले आहेत. त्यांची शिवाजीला आतून फूस आहे. आता तिचा मार्ग मोकळा झाला. शहाजीचा विचार करण्याचे तिला कारण नव्हते. तिने भर दरबारात विडे ठेवून दरबाराला आव्हान केले की जो कोणी शिवाजीला जिंदा या मुर्दा या दरबारात आणण्याचे सामर्थ्य बाळगतो त्याने विडा उचलावा. अफजल खाना मोठ्या गर्वाने तो विडा उचलला आणि शपथ घेतली की मी शिवाला जिंदा या मुर्दा घेऊन येतो. बेगमने लागलीच फौज, रसद, दारुगोळा आणि प्रचंड संपत्ती देऊन या मोहिमेवर नामजाद केले. अफजल खाना प्रचंड शारीरिक शक्तीचा अवाढव्य आणि क्रूर सरदार होता. शत्रूच काय, पण आदिलशाही दरबारीही त्याला घाबरून होते. अफजल खान विजापूरहून निघाला तो तुळजापूर, पंढरपूर मार्गे वाईला आला. तो 12 वर्षे वाईचा सुभेदार होता. त्याला त्या प्रदेशाची माहिती होती. येताना त्याने तुळापूर, पंढरपूर देवस्थानांचा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला. यामागे त्याचा उद्देश महाराजांना डिवचण्याचा होता. महाराजांनी चिडून मोकळ्या मैदानात उतरावे अशी त्याची इच्छा होती. महाराज त्यावेळी राजगडावर होते. त्यांची पत्नी सईबाई राणीसाहेब या आजारी होत्या. महाराजांना अफजल खानाच्या हालचाली समजत होत्या. त्याचे त्यामागचे हेतूही महाराज जाणून होते. महाराजांनी पंताजी बोकील यास अफजल खानाकडे पाठवले. तसेच अफजल खानाची भेट वा लढाई प्रतापगडावर घेण्याचेही त्यांनी नक्की केले. पंताजी बोकील म्हणजे बुद्धीचा आणि मुत्सद्देगिरीचा सागर. त्यांनी खानाशी बोलणी करून खानास पटवून दिले की महाराज अफजल खानास घाबरतात. त्यांना आपल्या कृत्यांचा पश्चाताप होत आहे. ते आपले सर्व किल्ले आदिलशहाच्या चरणी ठेवायला तयार आहेत.
खानानेच प्रतापगडावर येऊन महाराजांची एकांती भेट घेऊन त्यांना विजापूरला घेऊन जावे आणि स्वतः रदबदली करून दरबारास महाराजास माफी करण्यास सांगावे. महाराजांनी सर्व मुत्सद्यांशी विचारविनिमय करून खानाची एकांती भेट घेऊन त्यास ठार करण्याचा निर्णय घेतला. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर प्रतापगडावर येत होता. त्यांची आणि पंताजी बोकील यांची बोलणी चालू होती. या दरम्यान महाराजांनी खानास आणि कृष्णाजी भास्करास मौल्यवान भेटी देऊन आपल्या ऐश्वर्याची जाणीव करून दिली. खान लोभी आहे, त्याला संपत्तीचा हव्यास आहे हे महाराजास ठाऊक होते. महाराजांचा अंदाज खरा ठरला. खानाला घोळात घेण्यात पंतांना यश आले. खान प्रतापगडावर येऊन महाराजांची भेट घेण्यास तयार झाला. खानाने 12,000ची फौज आणली होती. त्यात घोरपडे, मोहिते, घाडगे, पांढरे आणि भोसले यासारखे मराठी सरदार होते. खान पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याने मावळातील देशमुखांना जरबेची पत्रे लिहिली. शिवाजीस न मिळता त्वरित मला येऊन मिळावे, अन्यथा सर्वनाशास तयार राहावे अशी धमकी त्यात होती. खानाची ताकद रोजच्या रोज वाढत होती. भेटीचा दिवस 10 नोव्हेंबर 1659 ठरला. महाराजांनी कान्होजी जेधे, सरनौबत नेताजी पालकर, बांदल, मालुसरे, ढमाले, सर्जेराव बाजी, मोरोपंत पिंगळे अशा सर्व मुत्सद्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या. ते समयी महाराज म्हणाले, आम्ही खानाची एकांती भेट घेऊन त्यास संपवितो. आपण आमची काळजी करू नये. आई भवानीच्या कृपेने आम्ही यशस्वी होऊ. पण काही विपरीत घडले तर कोणी गडबडून जाऊ नये. बाल संभाजीस आमचे जागी मानून मासाहेबांच्या आज्ञेत वर्तावे. प्रत्येकाने सरनौबत नेताजींच्या आज्ञेत राहून ठरवून दिलेली कामगिरी पार पाडावी. आमच्या भेटीत काहीही झाले तरी गडावरून तोफेचा आवाज ऐकताच खानाची जावळीतील सर्व फौज गारद करा. खानाचा एकही शिपाई परत जाता कामा नये. जे शस्त्र खाली ठेवतील त्यांना अभय असावे. काही शंका? ठरल्याप्रमाणे गडावरून तोफांचे आवाज आसमंतात घुमले. खानाच्या फौजेला वाटले या मुबारक तोफा वाजत आहेत. परंतु नेताजी पालकर आणि त्याचे सहकारी समजले आणि त्यांनी समोरची खानाची बेसावत फौज कापायला सुरुवात केली. नेताजींची तलवार चौफेर फिरू लागली. खानाची फौज विस्कळीत झाली. वाट मिळेल तिथे पळू लागली. मारा, टोका, हर हर महादेव अशा गर्जनांनी आसमंत दुमदुमून गेला. झाडाझुडपातून लपून बसलेले मालुसरे, बांदल, कान्होजी जेधे, मोरोपंत पेशवे आणि त्यांची फौज अफजल खानाच्या त्या विस्तीर्ण पसरलेल्या छावणीवर अक्षरशः तुटून पडली. उचल तलवार आणि उडव मुंडके असे बराच वेळ चालले होते. नेताजीच्या अंगात रणचिंडकीने जणू संचार केला होता. नेताजीचा घोडा चौखूर उधळला होता. नेताजीचा आवेश असा होता की तो जणू गवत कापावे तशी मुंडकी कापत होता. रणभूमीवर बराच काळ तांडव नृत्य चालू होते. तंबू, राहुट्या पाडल्या जात होत्या. त्याखाली शेकडो यवन गुदमरून मरत होते. त्यातच खानाचे हत्ती झाल्या प्रकाराने भयभीत होऊन साखळदंड तोडून पळत सुटले. त्या हत्तींच्या पायाखाली खानाचे सैन्य मरत होते. खानाला भवानीला दिलेला त्रास माता विसरणार कशी? तीही मराठ्यांच्या तलवारीत बसून शक्तिरूप झाली. पळण्याची शर्यत लावावी तशी खानाची फौज पळत होती. हाती शस्त्र धरण्याचेही भान त्यांच्या ठाई नव्हते. जेवढे शरण येत होते तेवढे वाचत होते. जेवढे पळत होते तेवढे मरत होते. इतक्यात नेताजीला काही स्वार पळत असल्याचे दिसले. नेताजीने आपला घोडा त्या दिशेने वळवला. अंधारातून काट्याकुट्यातून पळणारा अफजल पुत्र फाजल खानास पळताना पाहून नेताजीच्या डोळ्यातून अंगार फुलू लागला. नेताजीचे 500 स्वार पसरणीचा घाट उतरून वाईत शिरले. परंतु त्याच्या एक प्रहर आधीच फाजल खान वाईचा जनानखाना घेऊन विजापूरच्या वाटेला लागला होता. त्याने नेताजीने वाईची खानाची छावणी साफ लुटली. इकडे प्रतापगडावर महाराज अफजल खानासारख्या बलाढ्य सेनानीचा वध करण्यात यशस्वी झाल्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद होता. खानाचे स्वराज्यावर आलेले संकट टळले होते. खानाचे मुंडके मासाहेबांना दाखवण्यासाठी राजगडावर पाठवण्यात आले. त्यामुळे राजगडावरही आनंद पसरला. सर्वांची अपेक्षा होती की आता महाराज विश्रांती घेतील. पण महाराज आता थांबायला तयार नव्हते. हातोहात पुढचा मुलूक स्वराज्यात सामील करण्याची त्यांची योजना होती. हेच महाराजांचे वैशिष्ट्य होते. आदिलशाहीला अफजल खानाच्या पराभवाचा झटका दिला होताच, त्यातच आणखी धक्के देण्याचे महाराजांनी ठरवले. वाईपासून
कोल्हापूर पन्हाळ्यापर्यंतचा मुलूक जिंकण्याची महाराजांची कल्पना होती. त्यासाठी राजांनी आपल्या फौजेचे 3 भाग केले. एक भाग देऊन सरनौबत नेताजीला विजापूरच्या आसपास दहशत निर्माण करण्यासाठी पाठवून दिले. दुसरा भाग दादोजींना देऊळ, दाभोळ बंदर आणि आजूबाजूचा प्रदेश जिंकण्याची आज्ञा दिली. तिसरा भाग घेऊन राजे स्वतः निघाले वाईपासून कोल्हापुरीपर्यंतचा प्रदेश स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी. अफजल खानाच्या भेटीपासून 14व्या दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबर राजांनी वाई ते कोल्हापूरपर्यंतचा प्रदेश जिंकून कोल्हापूर गाठले. कोल्हापूर घेऊन राजांनी आपला मोर्चा पन्हाळ्याकडे वळविला. 28 नोव्हेंबरला राजांनी पन्हाळा घेतला. विजापूर दरबारला आणि बडी बेगमला अफजल खानाच्या वधाचा आणि पराजयाचा जबरदस्त धक्का बसला. त्या पुढच्या 18 दिवसात रोज काही ना काही मुलूक शिवाजीने घेतल्याच्या बातम्या दरबाराला कळत होत्या. धक्क्यावर धक्के बसत होते. नेताजी विजापूर भोवती झंझावातासारखा धुडगूस घालत होता. नेताजी म्हणजे वादळ होते. रायबाग आणि आजूबाजूचा प्रदेश घेऊन नेताजी विजापूरपासून 10 कोसापर्यंत आला. मार्गात अनेक गावे नेताजीने लुटली. काही जाळली, काही लुटून जाळली. विजापूरच्या इतक्या जवळ नेताजी येताच आदिलशाह आणि बडी बेगम घाबरली. विजापूर हातचे जाणार असे त्यांना वाटू लागले. महाराजांनी नेताजीला फक्त दहशत माजवण्यास सांगितले होते, म्हणून नेताजी महाराजांच्या आज्ञेचे पालन करत होता, दहशत निर्माण करत होता. राजांनी घेतलेला कोल्हापूर, पन्हाळा, रायबाग हा भाग रुस्तमे जमा याच्या जहागिरीचा भाग होता. रुस्तमे जमा नेता महाराजांवर खूप चिडला. अफजलच्या वधाने त्याचा मुलगा फाजल खानही चिडला होता. हे दोघे कोल्हापूरजवळ राजांवर चालून आले. नेताजीचे वृत्त कळताच तो वाऱ्यासारखा कोल्हापूरला आला. नेताजीने आणि राजांनी दोघाही आदिलशाही सरदारांना पराभूत करून पिटाळून लावले. नेताजी पुन्हा विजापूरच्या प्रदेशात घुसला. त्याच्या घोड्याच्या टापांनी आदिलशाहीला हादरे बसत होते. नेताजीने गदग, तिकोटे, गोकाक आणि लक्ष्मेश्वर लुटून प्रचंड लूट स्वराज्यात आणली. नेताजी काय चीज आहे हे आदिलशाहीला नव्हे तर उभ्या हिंदुस्थानला कळून आले. नेताजीच्या स्वारीला वादळाचीच उपमा शोभते. वादळ ज्याप्रमाणे पूर्वसूचना न देता येते तसा नेताजीचा हल्ला अचानक होत असे. वादळाने ज्याप्रमाणे मालमत्तेचे नुकसान होते तसेच नेताजीच्या लुटीने शत्रुपक्षाचे होत असे. वादळाने जसे बाधित लोक हाय खातात अगदी तसेच नेताजीच्या स्वारीने शत्रूंनी हाय खाल्लेली दिसते. आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगल या तिन्ही बलाढ्य सत्ता आश्चर्य व्यक्त करीत होत्या की 350 वर्षे स्वत्वहीन झालेल्या मराठ्यात इतके तेज आले कुठून. महाराजांनी साथ घातली आणि मराठ्यांची अस्मिता कडबडून जागी झाली. नेताजीच्या पुढे शत्रू टिकू शकत नव्हता. महाराजांना नेताजीबद्दल आदर होता. नेताजीच्याबद्दल अभिमान होता. महाराजांच्या दृष्टीने नेताजी हा प्रतिशिवाजी होता. ज्या मोहिमेवर महाराजांना स्वतः जाणे शक्य नसे पण हमखास यश हवे तेव्हा ती मोहीम नेताजीवर सोपवण्यात येईल. मराठ्यांचे तमाम शत्रू जसे महाराजांना घाबरत तसेच किंवा काकणभर जास्त ते सरनौबत नेताजीच घाबरत असत. आता आदिलशहापुढे प्रश्न होता, कोणास शिवाजीचे पारिपत्य करण्यासाठी पाठवावे जो हमखास यश घेऊन येईल. अफजल खान काही कमी शूर नव्हता, तरी त्याला शिवाजीने पराभूत केले, ठार केले. आता अशा सरदाराला नायजात करावे लागेल जो अफजल खानापेक्षा शूरवीर असेल. खूप खल केल्यावर विजापूर दरबारला असा एक वीर दिसला. तो होता कर्नूलचा वाघ सिद्धी जोहर. बादशहाने सिद्धी जोहरला कर्नूलहून विजापूरला बोलावून घेतले. त्याचा भर दरबारात सत्कार केला. त्याला सलाबत खान ही पदवी दिली. सिद्धी जोहरच्या सोबत सिद्धी मसूद, घोरपडे, रुस्तुमे जमा, सादात खान, मुधोळकर, बाजी घोरपडे असे अनेक लहान मोठे सरदार आणि 20,000 फौज देऊन त्या शिवाजीवर पाठवले. महाराज त्यावेळी मिरजेच्या किल्ल्याला वेढा देऊन बसले होते. महाराजांना सर्व बातम्या समजत होत्या. इतक्या मोठ्या फौजेबरोबर मोकळ्या मैदानावर लढण्याची तयारी नव्हती. महाराजांनी मिरजेचा वेढा उठवून पन्हाळ्याकडे धाव घेतली. पन्हाळा हा सीमेवरचा किल्ला असून भक्कम होता. स्वराज्यात लढाई घेतली तर प्रजेचे अतोनात हाल होतात म्हणून महाराजांनी सीमेवरचा किल्ला निश्चित केला.
पन्हाळ्यावर दारुगोळा होता आणि रसद भरपूर होती. अंबरखाने तुडुंब भरले होते. तोफा होत्या. शिबंदीही भरपूर होती. महाराजांचा असा अंदाज होता की सिद्दी जोहर पन्हाळ्यावर हल्ले करणार. हे हल्ले गडावरून परतवणे सहज शक्य आहे. त्याच्या तोफेचा मारा गडापर्यंत पोहोचू शकणार नाही. पन्हाळा किल्ला सुरक्षित असल्याने ती काळजी नव्हती. परंतु सिद्दी जोहर हा चांगला सेनानी होता. त्याने आपल्या 20-25 हजार फौजेचा पन्हाळ्याभोवती वेढा दिला. वेढा इतका उत्कृष्ट होता की पन्हाळ्याची नाकेबंदी झाली. गडावरून खाली अथवा खालून गडावर फक्त वारा आणि पाखरानं जाणे शक्य होते. गडावरून तोफांचा मारा करून वेढा फोडण्याचा प्रयत्नही विफल ठरला. लवकरच पावसाला सुरुवात होईल आणि वेढा सैल होईल अशा आशेवर महाराज आणि गडावरचे मुत्सद्दी होते. परंतु सिद्धीलाही पावसाची कल्पना होतीच. त्याने वेढ्यात छप्पर टाकायला सुरुवात केली. इंग्रजांनी ओळखले की आता शिवाजी पुरता फसला. तो आता वाचत नाही. तेव्हा आदिलशाहीला मदत करून काही लाभ उठवता आला तर पाहावे. इंग्रजांनी सिद्दी जोहरला लांब पल्ल्याच्या तोफा, दारुगोळा आणि तोफांना बत्ती देणारे कसबी कारागीर देऊ केले. महाराज पुरते फसले होते. त्यांचे सिद्धीबाबतचे सर्व अंदाज चुकले होते. महाराजांचा स्वराज्याशी संबंधच तुटला होता. नेताजीला महाराजांच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आली होती. त्याने वेढा फोडण्याचे आपले प्रयत्न चालू ठेवले होतेच. सिद्धीकडे येणारी रसद मारणे, बाहेरून छोटे छापे टाकून वेढ्याला खिंडार पाडण्याचा त्याचा प्रयत्नही फसला. नेताजीने एक धाडसी प्रयोग करून पाहिला. आपल्या फौजेसह वेढ्यावर जबरदस्त झंझावती हल्ला करून गडावर फौज घुसवण्याचा प्रयत्नही फसला. नेताजीला अपयश आले. महाराज गडावरून नेताजीचे हे वेढा फोडण्याचे प्रयत्न आणि त्याला येणारे अपयश पाहत होते. त्यांना सिद्दी जोहरचे कौतुक वाटले. शत्रूचे कौतुक करायलाही हिंमत लागते. प्राप्त परिस्थितीत काय मार्ग काढता येईल याबद्दल गडावर गुप्त बैठका आणि खलबते चालू होती. सर्वानुमते ठरले की महाराजांनी गुप्तपणे गडावरून निसटणे हा एकमेव मार्ग आहे. पन्हाळगडावर हे नाट्य घडत असलेले स्वराज्यात त्याची खबर नव्हती. मासाहेब राजगडावर चिंतित होत्या. त्यांच्या हृदयाचा तुकडा पन्हाळ्यावर अडकला असल्याने त्या बैचेन होत्या. त्यांनी स्वतःच पन्हाळ्यावर हल्ला करण्याचे ठरवले होते. इतक्यात नेताजी पालकर आणि हिलाल दोघे राजगडावर महासाहेबांच्या भेटीस आले. जिजाऊ साहेब स्वतः फौज घेऊन निघालेल्या पाहताच नेताजीला दुःख झाले. आपण सरनौबत असून मासाहेबांनी स्वारीवर निघावे हा नेताजीला स्वतःचा कमीपणा वाटला. नेताजी आणि हिलाल यांनी मासाहेबांना थोपवले आणि दोघे पन्हाळ्याच्या दिशेने निघाले. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी अफजलखानाचा वध केला. त्या दिवसापासून नेताजींची 5000 फौज सतत लढाया करत होती. फौजेला आणि नेताजीला विश्रांती अशी मिळतच नव्हती. प्रतापगडाखालची लढाई, फाजलखानाचा पाठलाग, वाई ते कोल्हापूर, नंतर पन्हाळा ते विजापूर अशा अखंड लढाया नेताजी करीत होता. पन्हाळ्यावर महाराज अडकल्यापासून त्यांना सोडवण्यासाठी वेढा फोडण्याचे अनेक प्रयत्न सरनौबत नेताजी करीत होते. आता पुन्हा जिजाऊंना शब्द देऊन नेताजी पन्हाळ्याच्या रोखाने दौडत होता. त्यांच्यासोबत सिद्दी हिलाल आणि त्याचा मुलगा सिद्दी वाहवा हे दोघे होते. नेताजीने अचानक जाऊन जोहरच्या वेढ्यावर जबरदस्त हल्ला करण्याचा विचार केला होता. परंतु जोहरचे हेर वेढ्याबाहेर फिरत होते. नेताजीची चाहूल त्यांना लागली असावी. सिद्दी जोहर सावध झाला. नेताजी वेढा फोडून गडावर जाईल ही जोहरला भीती होती. त्याने वेढ्याबाहेर काही अंतरावर नेताजीला अडवले. घनघोर लढाई झाली. नेताजी आणि सिद्दी हिलाल वेढ्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. नेताजी पराभूत होऊन परतला तरी त्याने बरीच विजापुरी फौज मारून जोहरच्या मनात धडकी भरवली होती. मार्गात नेताजीला महाराज पन्हाळ्यावरून निसटल्याचे वर्तमान समजले. नेताजीला आनंद झाला. इकडे स्वराज्यात औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान पुण्यात तळ देऊन बसला होता. त्याने येताना 1.25 लाख फौज, प्रचंड दारुगोळा, रसद आणली होती. त्याने आल्या आल्या 25,000 फौजेस चाकणचा संग्रामदुर्ग घेण्यास पाठवलं होतं. संग्रामदुर्ग म्हणजे चाकणची मातीची गढी होती. गढी भक्कम होती आणि तिचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा त्याहून भक्कम होता.
फिरंगोजीने अवघ्या 1200 मावळे सोबतीस असताना 25,000 मोगली फौजेला 55 दिवस लढवले. शेवटी मोंगलांनी जमिनीखालून किल्ल्याच्या तटापर्यंत भुयार खणून सुरुंग पेरून बत्ती दिली. किल्ल्याचा तट उडवला तेव्हा कुठे शाहिस्तेखानाला संग्रामदुर्ग हाती आल्याचा आनंद मिळाला. खानाने महाराजांची कोकणपट्टी जिंकून घेण्याचा विचार केला. त्याने कर्तलब खानास कल्याण, भिवंडी, पनवेल, चौल, नागोठणे घेण्याची आज्ञा केली. त्याच्याबरोबर अमरसिंह चौहान, वऱ्हाडातील उधराम पत्नी रायबागन यांना दिले. रायबागन ही अत्यंत शूर स्त्री होती. तिला औरंगजेबाने रायबागन हा किताब दिला होता. कर्तलब खानने कोकणात उतरण्यासाठी पुण्याहून तळेगाव, वडगाव मार्गे उंबरखिंडीतून मार्ग निश्चित केला. महाराजांना खबर लागताच त्यांनी नेताजीस आज्ञा केली. नेताजी, कर्तलब खान उंबरखिंडीतून कोकणात उतरत आहे. तुम्ही तुमची फौज घेऊन तुंगारण्याच्या जंगलात त्याचे पुढचे आणि परतीचे मार्ग बंद करून खिंडीतच सफाया करा. ठरल्याप्रमाणे नेताजीने आपली फौज खिंडीच्या आसपास झाडावर डोंगरकड्याच्या मागे लपवून ठेवली. कर्तलब खानाची फौज कशीबशी चढत खिंडीत आली. सोबत तोफा आणि जड भारी सामान घेऊन सह्याद्री चढताना खानाची फौज मेटाकुटीला आली होती. संपूर्ण घाटात एक जीवघेणी शांतता होती. रायबागनच्या मनात पाल चुकचुकली. तिला ही शांतता वादळापूर्वीची वाटत होती. ती खानाला दोष देत होती. इतक्यात रायबागनचे कोडे सुटले. आजूबाजूच्या जंगलातून शिंगाचा, तुतारीचा आवाज येऊ लागला. संपूर्ण खिंड आवाजाने दुमदुमली. आवाज कुठून येतो ते कळत नव्हते. क्षणार्धात झाडावर कपारीत लपलेले मावळे माकडासारखे बाहेर आले आणि त्यांनी खानाच्या फौजेवर चहूबाजूनी हल्ला चढवला. खानाच्या फौजेत लढण्याचे त्राण उरले नव्हते. मावळे ताजेतवाने होते. त्यांना इतका जोर चढला की त्यांच्या तलवारी सपासप यवनांवर वार करत होत्या. खानाची अर्धी अधिक फौज गारद झाली. रायबागनने कर्तलब खानाला स्पष्ट सांगितले की खानसाहेब, हा सर्व तुमचा मूर्खपणा आहे. मोगली फौज तुम्ही शिवाजीच्या घशात घातली आहे. आता तरी जागे व्हा आणि बिनशर्त शरणागती पत्करून उरले सुरले सैन्य वाचवा. कर्तलब खानाच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. त्याने सर्वाधिकार रायबागनला देऊन शरण जाण्यास सांगितले. खानाचा जासूद नेताजीला भेटला. नेताजीने त्यास बंदोबस्तात राजांसमोर उभे केले. महाराजांनी खानाला धर्मवाट दिली, परंतु सर्व खजिना आणि शस्त्रे सोडून जाण्यास सांगितले. या लढाईत राजांना प्रचंड लूट तर मिळालीच, पण शाहिस्तेखानास धडा शिकवल्याचे समाधानही मिळाले. कर्तलब खानाचा पराभव आणि शाहिस्तेखानाच्या फजितीमुळे हताश मनस्थितीत औरंगजेबाने मिर्झा राजेंना महाराष्ट्रात पाठवले. त्याच्याबरोबर औरंगजेबाचा विश्वासू सरदार दिलेर खान आणि अन्य अनेक सरदार होते. मिर्झा राजांनी स्वराज्यावर 2 प्रकारे हल्ला चढवला. दिलेर खानाने पुरंदरवर हल्ला केला, तर स्वतः गावोगाव लुटालूट, जाळपोळ करण्यास सुरुवात केली. मिर्झा राजे पक्के जाणून होते की प्रजेचे हाल झालेले महाराज कदापिही सहन करू शकणार नाहीत. ते तहाला तयार होतील. घडलेही तसेच. 13 जून 1665 रोजी राजांना पुरंदरचा तह करावा लागला. मिर्झा राजांनी महाराजांना स्वतंत्र पन्हाळ्याची मोहीम दिली. महाराज पन्हाळ्यावरून निसटले तेव्हा सिद्धी जोहरशी किल्लेदारांनी तह करून पन्हाळा खाली करून दिला होता. आता पन्हाळा आदिलशहाच्या ताब्यात होता. तो जिंकून मोगलांना द्यावा यासाठी महाराज निघाले होते. महाराजांनी नेताजीला पन्हाळ्याजवळ ठराविक दिवशी बोलवले होते. महाराज 16 जानेवारी 1666 रोजी रात्री उशिरा पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोहोचले. पन्हाळा गाढ झोपेत असलेला पाहून महाराजांनी पन्हाळ्यावर हल्ला केला, पण घात झाला. पन्हाळ्यावरचे गस्तकरी जागृत होते. त्यांनी पूर्ण गड जागवला. घनघोर लढाई झाली. गडावरून होणारा प्रतिकार इतका जबरदस्त होता की महाराजांना आपले 1000 मावळे गमवावे लागले आणि पराभव पदरी आला. महाराजांसाठी पन्हाळा जिंकणे महत्त्वाचे होते. महाराजांनी पन्हाळा घेतला असता तर ते आदिलशाहीला फितूर आहेत हा दिलेर खानाचा आरोप खोटा ठरला असता. नेताजी वेळेवर न आल्याने महाराजांना पराभव पत्करावा लागला. राजे पराभवाने खचून सुन्न बसले होते. राजांना पुढचे भवितव्य स्पष्ट दिसत होते.
इतक्यात नेताजी आले. नेताजी महाराजांना मुजरा करून उभे राहिले. नेताजींना पाहताच राजे कडाडले. नेताजी, इतका विलंब का यायला? आम्ही रात्रीच पोचलो आणि तुम्ही आत्ता येताय? नेताजींना कळले राजे आपल्यावर भयंकर चिडलेत. आता आपली धडगत नाही. ते म्हणाले, महाराज, फक्त 6 प्रहर उशीर झाला आहे. राजांचा राग अनावर झाला. ते म्हणाले, ऐकलं येसाजी, हे आमचे सरनौबत युद्धात क्षणाचाही विलंब पराभवाला कारण ठरतो. हे साधे सूत्र यांना ठाऊक नाही. आणि म्हणे आम्ही सरनौबत. यांच्या या बेफिकिरीमुळे आम्ही आमची 1000 माणसे गमावली. नेताजींचा अहंकार दुखावला गेला. त्यांना आपला राग आवरता आला नाही. त्यांनी राजांना उलट उत्तर दिले. महाराज, तुम्ही स्वतंत्र राजे होतात तेव्हा सेनापती, सरनौबत या शब्दांना अर्थ होता. आता तुम्ही मोंगलांचे मांडलिक आहात. फौजही मनासारखी लढत नाही. नेताजींचे शब्द महाराजांच्या कानात तप्त शिसे होतावे तसे पडताच राजे कडाडले. चालते वा, दूर व्हा आमच्या नजरेपासून. पुन्हा आम्हाला तोंड दाखवू नये. आणि गेले. नेताजी महाराजांना सोडून गेले. नेताजी गेले ते आदिलशाहीकडे गेले. नेताजी येताच आदिलशाहीची ताकद वाढली. आदिलशहाने नेताजीला 4 लक्ष बक्षीस आणि जहागिरी देऊन चाकरीत घेतले. महाराजांच्या या पराभवाने दिलेर खान आणखी संतापला. त्याचा समज असा झाला की शिवाजी आदिलशाहीला फितूर होतेच. आता तर त्यांनीच नेताजीला आदिलशहाकडे पाठवले असावे. हे भांडण वगैरे सर्व देखावा आहे. त्याने त्याचा एक हा तर्क मिर्झा राजांना बोलून दाखवला आणि शिवाजीचा वध करावा असा आग्रह धरला. मिर्झा राजांनी अनेक राजकारणे पाहिली होती. युद्धात जय पराजय होतच असतात हे त्यांना पक्के ठाऊक होते. त्यांना महाराजांच्या पराभवाचे फारसे काही वाटले नाही. परंतु दिलेर खानाचा भरवसा देता येत नव्हता. महाराजांच्या जीवाला धोका होता. मिर्झा राजांनी मग महाराजांना आग्र्याला औरंगजेबाकडे पाठवण्याचे ठरवले. त्यांनी बादशाह औरंगजेबाला आपला विचार पटवला. महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीस आग्र्याला जाणे कसे फायदेमंद आहे हे महाराजांना समजावले. महाराजांच्या जीवाची हानी घेतली. 12 मे 1666 औरंगजेबाचा वाढदिवस होता. त्या दिवशी दरबारात महाराजांनी औरंगजेबाची भेट घेण्याचे ठरले. दरम्यान मिर्झा राजेंच्या मध्यस्थीने औरंगजेबाच्या भेटीसाठी गेलेले राजे आग्र्याहून पसार झाले. औरंगजेबाच्या कैदेतून महाराज सुखरूप पळून गेले. ही औरंगजेबासाठी शरमेची बाब होती. त्याला या गोष्टीचा मोठा राग आला. परंतु आता महाराज महाराष्ट्राच्या वाटेला लागले होते. शोध घेण्यातही फायदा नव्हता. औरंगजेबाने एक वेगळाच डाव टाकला. शिवा पळाला तर त्याचा नजदीकचा रिश्तेदार नेताजीला पकडून आणण्याचा त्याने विचार केला. नेताजी या सुमारास मिर्झा राजांचा सरदार होता. तो मोगली फौजेत दक्षिणेत होता. औरंगजेबाने मिर्झा राजास आज्ञा केली की त्यांनी नेतूला कैद करून बंदोबस्ताने आयाला पाठवावे. बादशहाची आज्ञा लगेच पाळली गेली. नेताजीला कैद केले गेले. मोठ्या बंदोबस्तात नेताजीचा उत्तरेकडे प्रवास सुरू झाला. नेताजीचा दोष काय तर तो महाराजांचा नातेवाईक होता. महाराजांच्या पत्नी पुतळा राणीसाहेब यांचा तो काका होता. तसेच महाराजांची आणि महाराणी सोयराबाई यांची कन्या दीपाबाई हिचा विवाह सरनौबत नेताजी पालकर यांच्या पुतण्याशी झाला होता. हा नेताजींचा गुन्हा होता आणि त्यासाठी त्याला कैद करण्यात आले. याला म्हणतात मोगली न्याय. आग्र्यात आल्यावर नेताजींचे हाल हाल करण्यात आले. नेताजीला या सर्व प्रकारची काहीच कल्पना नव्हती. शिवाजीला ठार मारण्याची अपुरी इच्छा औरंगजेब आता नेताजीला मारून पुरी करणार होता. वारे मोगलाई, वारे झुंडशाही. महाराजांना आग्र्यात ठार मारण्याचे काम फिदाई खानाकडे देण्यात आले. परंतु त्यापूर्वीच महाराज सटकल्यामुळे आता नेताजीला फिदाई खानाच्या ताब्यात देण्यात आले. हा फिदाई खान अत्यंत शूर होता. माणसांना मारणारा खाटीकच होता. त्याने नेताजीला अंधार कोठडीत ठेवले. रोज पाठीवर चापकाचे कोरडे ओढले जात. गुन्हा काय माहीत नाही, चौकशी नाही, न्याय नाही, फक्त अंधार कोठडी आणि चापकाचे फटके. याचं नाव
औरंगजेबाचे राज्य या हाल अपेष्टातून सुटण्याचा एक मार्ग नेताजी समोर होता, तो म्हणजे धर्मांतर. हिंदू धर्माचा त्याग आणि मुस्लिम धर्माचा स्वीकार. नेताजी मरणाला भीत नव्हता. तो शूरवीर होता. रणांगणावर अनेक मृत्यू त्याने पाहिले होते, पण हे मरण वेगळे होते. तलवारीच्या घावाने तात्काळ मिळणारे मरण नव्हते, तर रोज थोडे थोडे मरायचे होते. हाल हाल होऊन मरायचे होते. मारणाऱ्याला आपल्या मरणाचे समाधान मिळायला हवे. फिदाई खानाच्या अंधार कोठडीत नेताजी विचार करीत होता, कोण होतो आपण आणि काय झालोय आज? महाराजांना सोडले आणि आपली दुर्दशा झाली. मृत्यू आला तरच यातून सुटका होईल, पण तो कधी येईल सांगता येत नाही. त्यापेक्षा धर्मांतर करून जीव वाचवावा. जीव वाचला तर पुढे काही करता येईल. पुन्हा स्वराज्यात जाऊन महाराजांच्या पायी लोटांगण घालता येईल. महाराजांनी नाही जवळ केले तरी आपल्याला मृत्यू आपल्या मातीत येईल. मोक्षाची दारे खुली होतील. सरनौबत नेताजीसारखा भक्कम शरीरयष्टीचा वीर, पण फिदाई खानाच्या 4 दिवसांच्या हालानी इतका त्रासला की 4थ्या दिवशी त्याने फिदाई खानास सांगितले की मी मुस्लिम धर्म स्वीकारायला तयार आहे. फिदाई खानाने ही आनंदाची वार्ता औरंगजेबाला सांगताच त्याला मोठा आनंद झाला. त्याने फिदाई खानास लगेच शाबासकी दिली, बक्षीसही दिले. भराभर चक्रे फिरली. 15 फेब्रुवारी 1667ला प्रथम नेताजीची सुनता करण्यात आली. त्यानंतर 27 मार्चला विधिवत धर्मांतर करण्यात आले. सुनता आणि धर्मांतर झाले तरी औरंगजेब खुश नव्हता. त्याने नेताजीचे नाव बदलून महमद कुली खान ठेवले. त्याला इतर मुस्लिम सरदारांप्रमाणे वेश परिधान करायला लावला. नेताजी पूर्ण मुस्लिम झाला. एखाद्या जादूगाराने आपल्या झोळीतले कबूतर गायब करावे आणि जादूची कांडी फिरवून त्यातून ससा बाहेर काढावा, तशी जादू औरंगजेबाने केली. सरनौबत नेताजी पालकर प्रति शिवाजीचा महमद कुली खान केला. धन्य तो जादूगार. धर्मांतर प्रसंगी औरंगजेबाने महमद कुली खान यास 5,000ची मनसब आणि अनेक अहेर दिले. बादशहाच तो घसघशीत अहेर देणारच. औरंगजेबाने पुढची चाल केली. त्याने दक्षिणेतील सरदारांना आज्ञा केली की नेतूच्या कुटुंबियांना दिल्लीला पाठवा. नेताजीला 3 बायका होत्या. त्यातील दोघींना दिल्लीला पाठवण्यात आले. औरंगजेबाने प्रथम त्यांची आणि महमद कुली खानाची भेट होऊ दिली नाही. बरोबरच होते औरंगजेबाचे. खानदानी मराठा स्त्रिया मुसलमान सरदारासमोर कशा जातील? त्यांना मुसलमान धर्माची दीक्षा देऊनच पाठवावे लागेल ना. परंतु या दोन्ही बायकांनी धर्मांतराला नकार दिला. मग मात्र औरंगजेबाने नेताजीची आणि त्याच्या बायकांची भेट होऊ दिली. या भेटीत महमद कुली खानाने त्या बायकांना समजावून धर्मांतरास राजी करावे, अन्यथा त्याचा इतर मुस्लिम स्त्रियांबरोबर निकाह लावण्यात येईल असे नेताजीस सांगण्यात आले. ही मात्रा बरोबर लागू पडली. दोन्ही बायकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. नेताजींची 3री बायको मात्र नेताजीच्या तामसा नांदेड जवळच्या जहागिरीवर राहिली. तिने धर्मांतर केले नाही. इतके सारे झाले तरी औरंगजेबाचा या महमद कुली खानावर विश्वास नव्हता. औरंगजेबाने त्याला दूर काबूलकडे रवाना केले. औरंगजेबाच्या मनात सदैव शंका होती की यात नेतूचा काहीतरी मराठी डाव असावा. अर्थात होतेही तसेच. नेताजीने धर्मांतर केले ते पुढे मागे पळून जाऊन महाराष्ट्रात जाता यावे म्हणून. नेताजीला काबूलला पाठवण्यात औरंगजेबाचा हेतू वेगळाच होता. काबूल, कंदाहार हा पर्वतीय प्रदेश अफगाणी लोकांचा होता. तेथे नेहमी मोगल आणि अफगाणी यांच्यात युद्धे चालत. अशा एखाद्या युद्धात नेतू कामी आला तर ते औरंगजेबास हवे होते. काबूल कंदाहारचा प्रदेश नेताजीसाठी नवीन होता. सततच्या युद्धांमुळे तो त्रासला होता. 2 वेळा महमद कुली खानाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु औरंगजेबाने त्याच्यावर पाळत ठेवली होती. दोन्ही वेळा त्याचा प्रयत्न फसला. मग मात्र पुढील 9 वर्ष नेताजी महमद कुली खान बनून संधीची वाट पाहत राहिला आणि महमद कुली खानला ती संधी मिळाली. औरंगजेबाने शिवाजीला नमवण्यासाठी दिलेर खानाला दक्षिणेत पाठवायचे ठरवले. त्याच्याबरोबर दक्षिणेचा माहितगार म्हणून कुली खानची रवानगी करण्याचे औरंगजेबाने ठरवले. महमद कुली खान हा वीर एकेकाळी प्रतिशिवाजी म्हणून नावाजला गेला होता. औरंगजेबाला वाटले 9 वर्षे मोगली लोकात मोगली रीतिरिवाजात मुरलेला महमद कुली खान
आता पक्का मुसलमान झालाय. आता त्याला पुन्हा मराठ्यांकडे जाण्याची इच्छाच होणार नाही. तसेच तो गेला तरी खानदानी कुलीन मराठे त्या बाटलेल्याला कधीच आपला म्हणणार नाहीत. त्याला तेथील लोक परका समजतील, अवहेलना करतील. हा सर्व विचार करून औरंगजेबाने कुली खानची दख्खनवर रवानगी केली. नेताजीने या संधीचा पुरेपूर लाभ उठवायचे ठरवले. त्याच्यापुढे प्रश्न होता तो हा की महाराज काय म्हणतील? मला क्षमा करून जवळ करतील की पूर्वीची घटना आठवून हाकलून देतील? काही असले तरी संधी साधायचीच. महाराजांकडे जाऊन माफी मागावी. त्याने मनीचे शल्य तरी जाईल. अहमद कुली खान अगदी गुपचूप छावणीतून निघाला आणि रायगडावर महाराजांसमोर उभा राहिला. महाराज आता छत्रपती झाले होते. ते आपल्याला क्षमा करतील अशी त्याला आशा होती आणि घडलेही तसेच. महाराजांनी नेताजीला माफ केले. नेताजीने केलेला गुन्हा त्याला झालेल्या पश्चात्तापाने धुवून निघाला होता. नेताजीचा पराक्रम महाराजांच्या हृदयात होता. अशा वीराची ही अवस्था पाहून महाराजांना खूप दुःख झाले. महाराजांनी महमद कुली खानचा पुन्हा नेताजी पालकर करण्याचा निर्णय केला. 19 जून 1676 महाराजांनी कुली खानचा नेताजी पालकर केला. नेताजी पुन्हा हिंदू झाले. महाराजांनी नेताजीला पुन्हा चाकरीत घेतले, पण सरनौबत नाही केले. नेताजींचा जन्म 1620 सालचा असल्याने आता ते वृद्ध झाले होते. त्यात मोंगलांकडे सोसलेल्या हाल अपेष्टांमुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे होते. महाराजांच्या हयातीतच नेताजी चाकरी सोडून आपल्या जहागिरीवर तामसा गावी गेले. तेथे त्याचे 2 मुलगे नरसोजी आणि कर्णसिंह व परिवार होता. वृद्धापकाळ कुटुंबासमवेत घालवून 1681 मध्ये कधीतरी या वीराचे निधन झाले. सरनौबत नेताजी पालकर प्रति शिवाजी नावाचे वादळ शमले कायमचे. रसिक हो, छत्रपती शिवाजी राजांच्या सरदारांच्या अशा एकापेक्षा एक सुरस, रोमांचक, उत्कंठावर्धक कथा सादर करताना मला मनस्वी आनंद होतोय. तर पुन्हा भेटूया एका महान योद्ध्याची कथा ऐकायला. तोपर्यंत नमस्कार.